तर पृथ्वीराज चव्हाण हे स्वप्नाळू माणूस आहेत. पृथ्वीराज चव्हाण स्वप्नात जे आलं ते बोलतात अशी टीका केली आहे सदाभाऊ खोत यांनी. पृथ्वीराज चव्हाण ज्योतिषशास्त्र कधी शिकले असा सवाल मनीषा कायंदे यांनी देखील उपस्थित केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला जो दावा आहे त्यानंतर आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. सदाभाऊ खोत आणि मनीषा कायंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावरती टीका केली आहे. काही माणसं स्वप्नाळू असतात आणि मग ते रात्रीचं स्वप्न पडलं की गावभर दुसऱ्या दिवशी सांगत असतात. तसं एक ते स्वप्न असावं. या देशाला आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपाने कणखर पंतप्रधान मिळालेला आहे. देशाचा अभिमान असणारा पंतप्रधान त्यांच्या रूपाने मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व हे जागतिक स्तरावरती सुद्धा सिद्ध केलेले आहे. 2029 नंतर सुद्धा तेच पंतप्रधान राहावे अशी संपूर्ण देशातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे. आता पृथ्वीराज चव्हाण हे कधीपासून ज्योतिषशास्त्र शिकले, कधी शिकले आणि कधी त्याच्यावर वक्तव्य करायला लागले मला माहिती नाही. परंतु आता ते PMO ऑफिस सांभाळलेले व्यक्ती आहेत. आता त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी. आपण 19 तारखेची वाट बघूया. पण असं काही तुम्हाला वाटतंय घडतंय पडद्यामागे की पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करतो? मी एक सामान्य शिवसैनिक आहे, सर्वसाधारण कार्यकर्ती आहे. या घडामोडींबद्दल मी अनभिज्ञ.